उभा करीत अशाच वर्तुळाकार उडणाऱ्या धारांचे मांडव जागोजागी तयार होत. मग त्या धारा एकमेकांवर आपटून फुटत आणि बारीक तुषारांचा पाऊस पडे. कारंजाच्या भिंती, कारंजाचे छप्पर यांनी अनेक तऱ्हेच्या राहुट्या जागोजागी उभ्या राहत आणि ते पाण्याचे शीतलोपचारगृह मनाला सुगंधी भुलीत वेडावून टाकी. कमळांच्या कळ्यांची कळसासारखी रचना जागोजाग उभवली होती. त्यामधून चांदण्यासारख्या पांढऱ्या शुभ्र रंगाचे हंस सोनकेवड्याचे लाकडातून कोरून ठेवले होते. कोवळ्या मोत्यांच्या शंखवाकार कळसात जुळलेल्या झालरी ठाई लोंबत होत्या. शीतलोपचारासाठी निर्मिलेले ते मंदिर सर्वगुण अशा धवल शीतलतेच्या अनुभूतीमुळे चंद्रलोकालाही मागे सारीत होते. भीमक राजाने ते मंदिर रुक्मिणीच्या वसंत विहारासाठी खास बनविले होते. जणू स्वर्गातील मंदाकिनीचे वैभवच जिंकून त्याने त्याच्या लाडक्या लेकीसाठी ते पृथ्वीवर आणलेले होते. हिमालयातील एखादे कोरलेले लेणे असावे, अथवा जलराज वरुणाचे हिमानातून कातून काढलेले वैभवशील विमान असावे, किंवा मेघराजाने स्वतःसाठी राजमंदिर बांधलेले असावे. तसे ते शीतमंदिर दिसत होते. किंवा असे वाटत होते की भूमीवरील सरोवरांचे सौंदर्य भांडारच इथे एकवटले आहे, किंवा महानदीची गंगा तिचेच आहे हे सुखविलासस्थान, किंबहुना त्रैलोक्यातील सारी सुखे ज्यात सामावलेली आहेत असा तो सुखाचा पूर्ण कलशच आहे. सुगंधांनी सदा कोंदलेले ते मंदिर जणू सुगंध दाटवून त्याचेच घडविलेले आहे असा भास होत असे. असे वाटे की हे मंदिर म्हणजे मदनाचे सिंहासनच आहे, किंवा तो चंद्राच्या 16 कलांनी रचलेला विलासकुंज आहे. थंडगार अशा त्या शीतमंदिराच्या सदा ओल्या भिंतीवर सूर्यप्रकाश झळाळे तो पाहून असे वाटे की सूर्याला त्या मंदिराच्या दर्शनाने हीव भरलेली आहे आणि तो थरथर कापत आहे. आकाश गडगडे. तो आवाज ऐकून वाटे की विजेला या मंदिराच्या थंडाईमुळे थंडी वाजत आहे आणि त्यामुळे तिचे दातच एकमेकांवर आपटत आहेत. त्या खोलवटीत हे मंदिर होते. तिच्यावर बाहेर चहूकडे कापूरकेळीचे खांब रोवलेले होते. त्यावर चारी दिशांनी द्राक्षाच्या वेली चढविल्या होत्या. 16 खानाच्या त्या मंदिरातून जिथवर दृष्टी फाके तिथवर नयनरम्य असे द्राक्षांचे घड लोंबताना दिसत. भावकलनेची आज्ञा मिळताच उचितचंद्रिका त्या दामोदराकडे आली आणि तिने तेथील सारी यंत्ररचना चालू केली. नंतर तिने पाय धुतले व ती पुन्हा रुक्मिणीच्या शय्यागृहात गेली. भावकलेची विनंती. तेव्हा भावकलना रुक्मिणीला म्हणाली, सखे, तू कशामुळे इतका क्षीण येत आहे? तुला नीज का येत नाही? तुझे अंग तरी किती रसरसले आहे आणि चेहराही अगदी उतरून गेला आहे. चंद्रकांत मनाचे घडविलेले तुझे हे शेजघर म्हणजे जणू हिमालयातील शीतळ गुहाच, पण तुझ्या अंगीच्या उष्णतेने या शय्यामंदिराच्या भिंती वितळू लागल्या आहेत. मला वाटते या रतिमंदिरात राहून तुझ्या अंगाची धग वाढतच आहे. चला आपण धारादामोदरातच जाऊ. येतेस का? रुक्मिणीची अवस्था. भावकलेचे म्हणणे रुक्मिणीने मान्य केले. नंतर पद्मावतीने तिच्या डोळ्यांना पाणी लावून ते ओले केले. नंतर तिला आपल्या अंगातच आधार देऊन बसती केली. मग रुक्मिणीने क्षणभर श्वास घेतला आणि मोठे अवसान धरून ती म्हणाली, वैराहून आलेला हा मेला दिवस संपणार तरी कधी? आता सांजवेळ जवळ आली होती. चोहीकडे रत्नाचे दिवे लावले होते, पण त्याच्या प्रकाशाची त्या विरहिणीला सहन होत नव्हती. अंगीची सर्व शक्ती एकवटून ती कशीबशी उठली. तेव्हा मदनाच्या मूर्तीसारख्या सुंदर दिसणाऱ्या भावकलनेने तिला आधार दिला. रुक्मिणीचे पाय अगदी लुळे पडले होते. तिचा सगळीकडून तोल जात होता. तिचे डोळेही नीट उघडणे तिला शक्य होत नव्हते आणि विरहाच्या झापडीने तिची मानही एका बाजूला कलंडली होती. ती आता पडणार असे दिसताच भावकलनेने तिला वरच्यावर सावरले. सख्यांचा मोठा गलबला झाला. त्या तिला दोन्हीकडून वारा घालू लागल्या. सख्यांच्या या सेवेने रुक्मिणीची ग्लानी क्षणभराने उतरली. नंतर कशीबशी जाचपडत आणि तोल सांभाळत ती आपल्या पायांना धारादामोदराकडे जावयास निघाली. उमराबाहेर पाऊल टाकताच सख्याने तिला चहूकडून आधार देऊन सावरली. येथे थोडा अधिक उजेड होता आणि त्यामुळे रुक्मिणीचा कोळप अधिक स्पष्ट होता. विरहाच्या तापामुळे वादळात पान थरथरावे तशी ती कापत होती. जिथे पाय पडत होता
तिथे तिच्या पावलाच्या उष्णतेने पायतळीची स्फटिक भूमी गरपत होती. खरे म्हणजे तिच्या पावलांच्या त्या धगीने खालचे पाताळच तापत होते. तिथे भूमी करपली तर त्यात नवलच काय. रुक्मिणीचे नुसते श्रीकृष्णाचे वर्णन तेवढे ऐकले होते, परंतु त्यानेच तिला लागलेली ओढ एवढी जबरी होती की तिच्या विरहाच्या धगीने पोळून तिच्या अंगावरील अलंकारातील मोत्यांच्या नुसत्या लाह्या झाल्या होत्या. ती उकलून गेलेली मोत्यांची भूषणे रुक्मिणीत जाचू लागली तेव्हा सख्याने ती उतरवली आणि थंडगार कापराची बनवलेली नवी भूषणे तिला चढविली. ती तर पाहता पाहता भुरकन जळूनच गेली. तेव्हा सख्यांनी कमळाच्या कळ्यांची भूषणे बनवून तिला लेववली. सुकुमार अशा त्या राजकुमारीची एकंदर अवस्था पाहून सख्यांनी ओळखले हिला काही दामोदरापर्यंत चालणे शक्य नाही. तेव्हा तिच्यासाठी तिथल्या तिथे अतिशय मृदुमवाळ अशी डोली बनवली. ती डोली गुळ उसाची केलेली होती. नवारीच्या जागी तिच्यात केतकीच्या मृदू सुगंधी पाकळ्या विणल्या होत्या. बैठक अशोकाच्या कोवळ्या पानांची केली होती. दोराचे सारे बांधकाम कमळाच्या देठांनी बनवले होते. चाफ्याच्या फुलातील पराग जमा करून त्यांची उशी बनवली होती. अशी डोली तयार होताच सख्याने रुक्मिणीला त्या उशीला टेकून बसवली. तेव्हा चंद्राला टेकून बसणाऱ्या कुमकुम केशराच्या हरिणीसारखी ती शोभू लागली. मग त्यांनी तिच्या मस्तकावर वाळ्याचे छत धरले. लवंगेच्या कोवळ्या कळ्यांनी रास तिच्या शरीराला आधार होईल अशी पसरली आणि मग त्या नाजूक डोलीची कोवळी दांडी उचलून भोयाचे काम करणाऱ्या दासी चालू लागल्या. त्या डोळकरणी जपून चालल्याच होत्या, तरीही त्यांना नीट सांभाळून अशा सूचना एकसारख्या देत दोन्ही बाजूंनी सख्या चालल्या होत्या. जपून चालत पण शक्य तेवढी लवकर डोली दामोदराकडे आणली. तेथे रुक्मिणीला बसण्यासाठी कापूर केळीचा झोपाळा बांधलेला होता. त्याचा पाठ कमळाचा तंतूच्या आडव्या उभ्या विणीने घडविला होता. सोनकमळीच्या नळ्यांचा गुंफून त्यांनी तो टांगता ठेवला होता. त्यावर सगळीकडे फुलांतील सुगंध मकरंद लिंपून त्याला ओलावा आणलेला होता. कमळांच्या पाकळ्यांनी दाट मऊ बैठक त्यावर पसरली होती. सख्याने सांभाळून आणून रुक्मिणीला त्या झोपाळ्यावर बसवली. रुक्मिणी पालखीत बसून दमली असेल म्हणून तिला सख्यांनी शीतसुगंधी सुखासनावर बसविले. पण रुक्मिणीला मात्र वडवानाळाच्या ज्वाला सापडलेल्या चंद्रावरील हरिणीसारखे वाटू लागले. मेघाच्या दर्शनाला आतुर झालेली चातकी आर्ततेने जळते तशी रुक्मिणीच्या विरहाच्या विजेची नुसती पोळून निघत होती. प्रियकरापासून रात्री दुरावलेली चक्रवादळे जळत असते तशी रुक्मिणीच्या कृष्ण विरहाच्या वनव्यात होरपळत होती. बिचारा चंद्राला आदिशयाची व्यथा असते आणि त्यात राहू त्याच्यावर हल्ला करण्यासाठी टपलेला असतो म्हणून तो भीत असतो. लोणार येथील मंदाकिनीची पवित्र तीर्थधारा आधीच उन्हाळ्याने आटत असते आणि त्यात चांडाळ लोक तिच्यात वेटाळ कालवून तिला कष्टवीत असतात म्हणून ती धार थरथर कापते. तशी ती चंद्रवदना रुक्मिणी आधीच आटलेल्या जलधारेप्रमाणे क्षीण झाली होती आणि त्यात विरहाचा ताप वाढत होता. म्हणून ती भिवून थरथरत होती. कृष्णाचा वियोग होणार म्हणून ती दीन झाली होती. शिवाय राहूसारख्या चांडाळ आणि दुष्ट शिशुपालाचा स्पर्श होणार म्हणूनही ती भेदरली होती. आत्ताच्या आगीची घन धग तिच्या सर्वांगांना जाळीत होती. तिचा चेहरा क्षणोक्षणी सुकत चालला होता. आजच निश्चयाने आपले मरण आलेले आहे असे तिला वाटत होते. सूर्यास्ताचे वर्णन. रुक्मिणीची ही अवस्था पाहून तिचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी उचित चंद्रिका म्हणाली. सखे अस्ताचलाकडे वळलेला सूर्य किती सुंदर दिसत आहे. पोवळ्याच्या मंदिरात तेजाची रास सजवलेली असावी असे वाटत नाही का. वासनांनी वेडा झालेला शृंगार पक्षी केशर कुंकुमाच्या विलासवनात जाण्यासाठी झेपावा तसा सूर्य दिसत आहे नाही. किंवा शंकराने पोळलेला मदनच थंडाईसाठी पश्चिम समुद्रात शिरत आहे असे दिसत आहे नाही का. प्रकाशाच्या गोळच घरंगळत चालला आहे. किंवा आकाश लंघणारा गरुड मुक्कामासाठी पाताळात शिरत आहे असे नाही का तुला वाटत की गालावरच कमळाची लालूस कांती आणून ही पश्चिम दिशा श्रीकृष्णाची विलासभोजनाचे बांधण्यासाठी सजली आहे असे तुला वाटते. अस्ताचलावर हा सूर्य पाहून मला असे वाटत आहे की संध्या रंगाच्या सरोवरात लाडक्या हंसीचा शोध करण्यासाठी हा सोन्याच्या राजहंस इतक्या लगबलीने चाललेला आहे.
सायंकाळचा अंधकार आणि हा हळूहळू माथा उंच करणारा अंधार पाहिलास? हा कोठे इंद्रनीळ म्हणायला अंकुर फुटत असावेत तसा निळा दिसत आहे, तर कुठे गरुडांच्या मुखातून बाहेर उमळलेल्या पाचूच्या पर्वतासारखा हिरवं दिसत आहे, तर कुठे कस्तुरीच्या माजलेल्या मेघासारखा दाट काळा दिसत आहे, कुठे गगनरूपी निळ्या पक्षिणीच्या अंड्यातून जन्म घेणाऱ्या पिल्लासारखा आकाशी दिसत आहे, की हा श्रीकृष्णाचा निळा वर्णनच गंगेचे रूप घेऊन ब्रह्मांड भरून टाकण्यासाठी पुढे सरकत आहे. रुक्मिणी, इकडे पहा, निळ्या तमाल वृक्षाचे वनच बहराला यावे तसे इकडे दिसत आहे. इकडे एखाद्या मोठ्याला धुराड्यातून निघणारा धूर परत जावा तसे वाटत आहे. इथे तर पोलादी वर्णाच्या गायीचे खिल्लार स्वर्गातून उतरले असावे आणि स्वर्ग पृथ्वीच्या अवकाशातील कोरोनात ते शेपट्या उधळीत विरहत असावे असे वाटते आहे. इकडे असे वाटत आहे की मदनाचा सेनापती जो वसंत त्याने कमलावर असलेल्या साऱ्या भ्रमरांना उंचवून लावलेले आहे आणि भ्रमरांचा तो प्रचंड थवा विरहिणीवर अकस्मात हल्ला करण्यासाठी चाल करून येत आहे. इकडे पहा, इथे असा भास होत आहे आता या भूगोलकाच्या मंचकावर रतीबरोबर मदन जे खेळ खेळणार आहेत त्या आधीची संकल्पपूजा म्हणून त्या प्रणय देवतांची गगनकालीची नीलकमलांनी आराधना चालविली आहे. त्या निळ्या पूजा कमलांनी ही रासच क्षणोक्षणी दाटून उंचावत आहे. सायंकालीन सृष्टी तोवर सायंकाळ पुढारला होता. सारी सूर्यविकासी कमळे मिटली होती. पक्षी ओढीने घरट्यात परतले होते. प्रियेने विरहाचा पडलेला चक्रवाक व्याकुळ झाले होते. सारे राजस्ते नाना प्रकारच्या फुलांच्या सुगंधाने भरून वाहत होते. फुलमाळ्यांची दुकाने असलेल्या पेठांतून रतिविलासी लोकांनी फुलाच्या खरेदीसाठी दाटी केली होती. ब्राह्मणांनी संध्यावंदने संपवली होती. कोणी षोडशोपचार देवता पूजने उरकली होती. अग्निहोत्री लोकांनी अग्नीची उपासना केली होती. व्रतीजनांनी त्यांचे मौन सोडले होते. नगरीमधील धनिकांच्या प्रसारातून मंगलवाद्यांचे घोष आणि नृत्यगीतांची आराधना यामुळे प्रत्यक्ष स्वर्गच उतरला आहे असे वाटत होते. नृत्यांगना आकर्षक शृंगार करून कामुकाची टेहेळणी करीत वाट पाहत होत्या. कुंटिनी स्त्रिया अभिसारिकांना घेऊन लगबगीने संकेत स्थानाकडे चालल्या होत्या. रात्र नुसती मजाला आली होती असे वाटत होते की त्या रात्रीने उजेडालाही आंधळा केल्यामुळे काय लोकांनी त्या उजेडाला दिव्यात बंदिस्त केले होते आणि त्याला काहीच दिसत नसल्याने ते लोक दिव्याला हातात घेऊन उजेडाला जिथे जायचे असेल तिथे नेत होते. दिव्याचे वर्णन. कुलदेवतांपुढे दिवे लागलेले होते. इतरत्रही जागोजागी लाख दिवे फुलले होते. श्रीकृष्णाच्या प्रतापाची तेजस्वी निवानीच चोहीकडे संचार करत होती. किंवा जणू काय सूर्याने जाता जाता ओळखले होते की अंधार आता उन्मत होणार आहे, म्हणून त्याने स्वतः येईतो अंबाराच्या हालचालीवर नजर ठेवण्याकरिता हे दिवे म्हणजे पहारेकरीच मागे ठेवले होते. किंवा उद्या जी सूर्यप्रकाशाची सेना येणार आहे तिचे आघाडीचे सैनिकच हे दिवे होते व प्रतापी अंधार राजाने त्यांना स्वतःच्या सामर्थ्यावर रोखून धरले होते. किंवा काळोखाच्या सागराचे जे मंथन नुकतेच सुरू झाले होते त्यातून वर उसळून आलेली ही पहिली माणिकेच होती. किंवा असेही वाटत होते की हे दिवे म्हणजे रात्रीने सांज वेळेवर हल्ला केला आणि तिला पराभूत केले होते तेव्हा जिंकून आणलेली संध्या रंगाची खंडणीच होती. किंवा माजलेला अंधार आता आकाशावर चालून जात होता, म्हणून गर्भिणी वीज घाबरली होती आणि भयाने तिचे अर्धतेजाळ गर्भच जणू गळाले होते. नक्षत्रे. नंतर एक एक करून आकाशात नक्षत्रे उमटू लागली. जणू काय गगनाच्या उद्यानातील पुष्पकळ्याच उमलू लागल्या. नक्षत्रांच्या उगवण्याच्या परी तरी किती. कुठे दाटलेले मेघ हळूच दूर होतात आणि त्या आडची नक्षत्रे दिसू लागतात. वाटे जणू मेघाचा शिंपलाच उघडला आणि ही मोत्यांची वीण उघडली. कधी असे वाटे की चांदणे पिण्यासाठी आकाशाकडे जाणारे चकोर वाटेत मंदाकिनीच्या जलात आपले पंख धुवू लागले आणि त्या पंखांना चिकटलेले मंदाकिनीचे हे थेंब चोहीकडे उडाले. किंवा असे वाटे की आकाशगंगेचा प्रवाहच वाहत आहे आणि ही नक्षत्रे म्हणजे त्या प्रवाहातील तेजस्वी बाणलिंगे आहेत. रुक्मिणी नक्षत्रांच्या उदयाची ही शोभा पाहत होती तेवढ्यात तिची सखी भारती म्हणाली, मोहरलेला चंद्र मोठ्या बहराने उगवत आहे. पहा तरी. तेव्हा चंद्राचा उदय झाला तेव्हा तो आता नरेंद्र कवी करणार आहेत. हे वर्णन इतके रसाळ आहे की म्हणजे जणू